भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह सुरू असून अकोले तालुक्यातील राजूरमधील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। त्यासोबत आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर झालाय। आज आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी राजूरच्या सरपंच पुष्पाताई निगळे तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे मी ही विकास कामे करू शकलो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दिली आहे। प्रतिनिधी प्रदीप कदम, MH मराठी, राजूर, अहमदनगर। प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतं आणि अकोले तालुक्यातही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे। आज राजूर गाव जे आदिवासी भागातील एक मुख्य ठिकाण आहे अकोले तालुक्यातील, इथं आज सकाळपासून महाराष्ट्राची लोकधारा असे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि विशेष म्हणजे इथं एका 2.5 कोटीची शाळा जिल्हा परिषदेची आणि अजून त्याला 2 कोटी देणार आहे, म्हणजे असे 4.5 कोटीची शाळा इथं होणार आहे। आणि त्या जिल्हा परिषदे शाळेचं इथं आज सकाळी जो भूमिपूजन सोहळा आहे तो झालेला आहे। सगळे प्रतिष्ठित नागरिक भागातील सगळी मंडळी होती। मला सांगायला आनंद या बाबतीचा आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा ही जिल्हा परिषदेची राजूरची असणार आहे। साधारणतः 7-8 महिन्यामध्ये याचं काम निम्मा अर्ध पूर्णत्वाला जाईल, म्हणजे ही पूर्ण शाळा व्हायला वर्षाच्या आत पूर्ण शाळा झालेली असेल आणि नक्की भागातून लोक पाहायला येतील या शाळेला। अशी एक सुंदर अशी इमारत, सुंदर अशी शाळा करण्याचा आमचा सगळ्या अद्ययावत सुविधा इथे देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खरं तर आदरणीय अजित पवार साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्या अकोले तालुक्यातील शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारा मला निधी दिला आणि त्यामुळे मी इतकं काम करू शकलो की मी अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय आणणार आहे, तिथे तहसीलचं कार्यालयाचं काम चालू आहे, शाळा खूप सुंदर झालेल्या आहेत। आता ही पण शाळा होती, रस्ते सुंदर आहेत। ही शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट हे स्वातंत्र्याचे 75-76 वर्ष झाले किंवा आत्ता प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष, अजूनही तेच प्रश्न होते, पण ते 80-90% प्रश्न मी अकोले तालुक्यातून निकालात काढतोय आणि जनतेच्या मनात जो उत्साह आहे, माझ्याबद्दल जे समाधान आहे, हीच माझ्या कामाची खरं तर पावती आहे। माझं आयुष्यच या जनतेसाठी आहे, मला बाकीचं काही पुढाऱ्यांचं घेणं देणं नाही, पण ही मायबाप जनता जे माझ्यावर प्रेम करते तर त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी झिजवत राहील आणि खूप चांगलं काम करेन। समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी मी माझा पुढाकार असतो आणि म्हणून माझ्याबद्दल काही अफवा पसरवल्या जातात की बा हा दारुड्यांना मारतो किंवा आमच्याला करतो, की यात काहीच तथ्य नाही। जर एखाद्यानं दारुड्यानं उत्माद केला तर मग मात्र त्याला त्याची जागा दाखवून द्यावी लागते। तुम्ही चांगले राहा, कुणाला त्रास होणार नाही, सगळ्यांची प्रेमानं वागा, माझं काहीच म्हणणं नाही आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया, आपला तालुका घडूया, आपला महाराष्ट्र घडूया आणि आपला भारत देश घडूया। धन्यवाद।